तुम्हाला माहित आहे का, सोलापूरच्या एका मुलाने मराठी सिनेमाचा चेहरा बदलला. एक असा मुलगा ज्याला लहानपणी समाजाने कमी लेखलं, ज्याच्याकडे ना फिल्मी बॅकग्राऊंड होता ना करोडोंचं बजेट. पण त्याच मुलाने संपूर्ण मराठी सिनेमाची डेफिनेशनच बदलून टाकली. झुंडसारखे सिनेमे जगभर चर्चिले जात असतील तर त्यामागे आहे सोलापूरच्या एका मुलाची जिद्द. पण नेमकं त्याने असं काय केलं की मराठी सिनेमाचा चेहरा मोहराच बदलून गेला? आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ही गोष्ट आहे सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा तालुक्यातील जेऊर गावात वाढलेल्या नागराज मंजुळे यांची. गरिबी, जातीय भेदभाव, संघर्ष हे त्यांच्यासाठी पुस्तकातलं एखादं चॅप्टर नव्हतं, ते त्यांचं आयुष्य होतं. आणि म्हणूनच जेव्हा त्यांनी सिनेमा बनवायला सुरुवात केली तेव्हा त्यांनी कल्पनेतली गावं नाही तर स्वतः जगलेलं वास्तव पडद्यावर आणलं. आणि इथूनच सुरू झाली मराठी सिनेमातील सर्वात मोठी क्रांती. जरा थोडा विचार करा, नागराज मंजुळे यांच्या आधी मराठी सिनेमा कसा होता? बहुतेक तेच चित्रपट, सुरेख गावं, ग्लॅमरस चेहरे, हॅपी एंडिंग आणि सेफ स्टोरीज. पण नागराज म्हणाले, अशा सिनेमाच्या स्टोरीजपेक्षा रियालिटी जास्त पॉवरफुल आहे. मग त्यांनी हिरो बदलला. गोरा देखणा स्टार नाही, तर या उलट त्यांच्या सिनेमात डुक्कर पकडणारा जव्या हिरो झाला. लव्ह स्टोरी बदलली. कॉलेज रोमॅन्स नाही, तर जात, समाज आणि वास्तवाशी भिडणारी खरी वास्तवादी स्टोरी सैरात. लँग्वेज बदलली. शुद्ध मराठी नाही, तर गावरान बोली भाषा आली. कास्टिंग बदलली. प्रोफेशनल ॲक्टर्स नाही, तर रस्त्यावरची, गावातली खरी माणसं पडद्यावर आली. आणि म्युझिक, अजय अतुल यांच्या संगीताने ग्रामीण प्रेमकथेलाही इंटरनॅशनल फील दिली. झिंगाटवर संपूर्ण देश नाचला, पण शेवटी सैरातने संपूर्ण देशाला शांतही केलं. इमॅजिन करा, एका मराठी सिनेमाच्या स्टोरीवर बॉलिवूडला सुद्धा रिमेक करावा लागतो. असा आधी कोणी विचारही केला होता का? आज नागराज मंजुळे यांनी फक्त हिट सिनेमे दिले नाही, तर त्यांनी मराठी सिनेमाला नवा हिरो, नवी भाषा, नव्या कथा, नवीन कलाकार आणि सर्वात महत्त्वाचं, त्यांनी मराठी सिनेमाला स्वतःची ओळख दिली. त्यांनी सिद्ध केलं, मोठा सिनेमा बनवण्यासाठी मोठं बजेट लागत नाही, मोठं सत्य लागतं. आणि म्हणूनच सोलापूरच्या त्या एका मुलाने मराठी सिनेमाचा फक्त चेहरा मोहरा नाही, तर विचार करण्याची पद्धतच बदलून टाकली. जर तुम्हाला अशाच मराठी सिनेमा मागच्या अनटोल्ड स्टोरीज, हिडन फॅक्ट्स आणि अमेझिंग जर्नीज पाहायच्या असतील तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा. कारण पुढची स्टोरी तुमचा मराठी सिनेमाकडे पाहण्याचा दृष्टिकोन पुन्हा एकदा बदलणार आहे. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.